नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात जवळपास 16,000 पदांसाठी पोलीस भरती सुरू झालेली आहे. सलग तिसरी सर्वात मोठी पोलीस भरती होत आहे. तर त्यामध्ये पोलीस शिपाई, कारागृह पोलीस, SRPF, ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी भरती होत आहे. तर पोलीस भरती होण्यासाठी पहिल्यांदा फिजिकल असणं असते व नंतर लेखी परीक्षा होत असते. तर त्यासाठी नवीन विद्यार्थ्यांना कोणत्या इव्हेंटला किती मार्क्स असतात व त्याचे मार्क्स कटिंग कसे असते याबद्दलची माहिती नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई या पदाचे मार्क कटिंग कसे असते याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पोलीस शिपाई व कारागृह पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस यांसाठी सर्व इव्हेंटला मार्काचं सेम वेटेज असते आणि मार्केटिंग पण सेम असते. तर पोलीस शिपाई पदासाठी 3 इव्हेंट असतात. त्यामध्ये 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक असे हे 3 इव्हेंट असतात. 1600 मीटरसाठी टोटल 20 गुण असतात. तर 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधी जर 1600 मीटर पूर्ण केले तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण असतात. तर 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी या कालावधीत जर तुम्ही 1600 मीटर कव्हर केले तर तुम्हाला त्यासाठी 18 मार्क्स असतात. तर 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी एवढे जर कालावधीत तुम्ही 1600 मीटर कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 16 मार्क्स असतात. तर 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी एवढ्या कालावधीत जर तुम्ही 1600 कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 14 मार्क्स असतात. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तुम्ही 1600 मीटर कव्हर केलं तर त्यासाठी 12 मार्क्स असतात. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 1600 कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स असतात. 6 मिनिट 50 सेकंद त्या सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तुम्ही जर 1600 कव्हर केले तर तुम्हाला 8 मार्क्स असतात. आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 1600 मीटर पूर्ण करू शकला तर तुम्हाला त्यासाठी 5 मार्क्स असतात. आणि 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा जर तुम्हाला जास्त कालावधी लागला तर यासाठी 0 मार्क्स असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधी जर तुम्ही 1600 मीटर पूर्ण करू शकत असाल तर त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स भेटणार आहेत. तर दुसरा सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे 100 मीटर. तर 100 मीटर किती वेळेत पूर्ण केले तर तुम्हाला किती गुण मिळतात याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. तर 100 मीटरसाठी टोटल 15 गुण असतात. तर 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी 15 गुण असतात. 11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर पूर्ण केले तर त्यासाठी तुम्हाला 12 गुण असतात. 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 10 गुण असतात. 13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तुम्ही जर 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी 8 गुण असतात. 14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर कव्हर केलं तर त्यासाठी 6 गुण असतात. 15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी 4 गुण असतात. 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा 16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत जर तुम्ही 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे. आणि 17.50 सेकंदापेक्षा जास्त जर तुम्हाला कालावधी लागला तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. तर अशा प्रकारे 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तुम्ही जर 100 मीटर कव्हर केले तर त्यासाठी तुम्हाला 15 गुण भेटणार आहेत. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे गोळा. तर गोळा फेकीचे वजन म्हणजे गोळ्याचे वजन हे 7.260 किलोग्राम असते आणि गोळा फेकीचे अंतर हे 8.50 मीटर एवढे असते. 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा तुम्ही टाकला तर त्यासाठी 15 मार्क्स भेटतात. तर याबद्दलचे आपण संपूर्ण मार्क कटिंग बघणार आहोत. तर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा टाकला तर त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स भेटणार आहेत. नंतर 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 12 मार्क्स भेटणार आहेत. 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 10 मार्क्स भेटणार आहेत. 6.70 मीटर किंवा जास्त परंतु
5.30 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 8 मार्क्स भेटणार आहेत. 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 6 मार्क्स भेटणार आहेत. 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 5 मार्क्स भेटणार आहेत. 4.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 4 मार्क्स भेटणार आहेत. 4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 3 मार्क्स भेटणार आहेत. 3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी एवढा तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 2 मार्क्स भेटणार आहेत. 3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी एवढा जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 1 मार्क्स भेटणार आहे. आणि 3.10 मीटरपेक्षा कमी जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. तर अशा प्रकारे गोळा फेक याचे मार्क्स कटिंग असते. तर तुम्ही 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त गोळा टाकला तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजेच 15 मार्क्स भेटणार आहेत. अशा प्रकारे 1600 मीटर 20 गुणासाठी, 100 मीटर 15 गुणासाठी आणि गोळा फेक 15 गुणासाठी अशा प्रकारे 50 मार्काची फिजिकल चाचणी होत असते. यानंतर ह्या फिजिकल चाचणी झाल्यानंतर 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. तर लेखी परीक्षेला मराठी 25 गुणासाठी, गणित 25 गुणासाठी, बुद्धिमत्ता 25 गुणासाठी आणि GS म्हणजे यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, अर्थशास्त्र असे चालू घडामोडी या विषय असतात. यासाठी 25 मार्क्स अशा प्रकारे 100 मार्काचा तुमचा लेखी पेपर होतो. आणि या दोन्ही पेपर झाल्यानंतर तुमचं फायनल मेरिट लागलं जातं. अशा प्रकारे एकंदर ही पोलीस भरतीची फिजिकल चाचणी आणि लेखी परीक्षा होत असते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण यापूर्वीचे कट ऑफ आणि आता असणाऱ्या जागा याबद्दलही विश्लेषण आणणार आहोत. चला तर मग धन्यवाद.